सनीला जेवायला जाण्याला हवं होतं. त्याला खूप आवडते भेंडी. अमेरिकेत भेंडी मिळत नाही की काय? तिथे मिळते ग, पण तिथल्या भेंडीला ही चव कशी असणार ग मम्मा? ए मम्मा, मी त्याला कधी बोलवू जेवायला? वाव, केव्हाही बोलव, त्यात काय विचारायचंय? केव्हाही काय? नको नको, एवढ्यात नको. का? अगं का काय, तो उद्या इथे आला आणि त्याला हे क्राईम ब्रांचचं कळलं तर? पप्पा म्हणजे बोलवायचंच नाही का त्याला? तसं नाही ग बाई, बोलवतो त्याला, पण इतक्यात नको. हे काय, तुमचं जेवणात लक्षच नाहीये? आहे, लक्ष आहे, जेवतोय मी. अरुण मामा त्याच्या कमिशनर साहेबांशी बोलणार आहे असं म्हणालाय. अगं तो बोलेल तेव्हा बोलेल ग, पण उद्याचं काय करू त्याचा प्रश्न पडलाय. उद्याचं काय? उद्या मला क्राईम ब्रांच मध्ये बोलावलंय आणि बँकेत साहेबांनी सांगितलंय की दांडी मारायची नाही म्हणून. बँकेत इन्स्पेक्शन आहे. क्राईम ब्रांचला न जाऊन नाही चालणार आणि बँकेत नाही गेलो तर साहेब वैतागतील. काय करू, दोन्हीकडून सँडविच झालाय माझा. बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी क्राईम ब्रांचला जा आणि इन्स्पेक्टर भोसलेंना तुमचा प्रॉब्लेम सांगून नंतर बँकेत जा. हे बरोबर आहे. हा, असंच करतो. उद्या भोसले साहेबांना आज जरा लवकरच जाऊन भेटतो. हॅलो, परळ पोलीस स्टेशन. हो, PSI भोसले बोलतोय, क्राईम ब्रांच. हा बोला साहेब. हा, तुमच्याकडे DY गोखले केस रेफरन्ससाठी पाठवली होती. फार सिरियस प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काय काम काय करतो? तो बँकेत ऑफिसर आहे. बर, मी बघतो साहेब. ठीक आहे, मला लवकरात लवकर रिपोर्ट पाठवा. पण केस कसली आहे? स्टॅम्प पेपर स्कॅन्डल. तो इन्व्हॉल्व आहे का? नाही नाही, तो स्वतः इन्व्हॉल्व नाही आहे. त्यानं त्याचा फ्लॅट एका टेनंटला दिला होता, तो टेनंट इन्व्हॉल्व आहे. अच्छा, रेकॉर्डवर काय आहे का ते बघा. गोखले, तुम्हाला किती वाजता बोलवलं होतं? सकाळी 10 वाजता. आता किती वाजले? ट्रेन लेट होते साहेब. ऑफिसला जायची कारण पोलीस स्टेशनला नाही चालत. साहेब, मी खरंच सांगतोय, मी घरातून अगदी वेळेत निघालो होतो. देवाशपथ खरं सांगतोय मी. पण काय करू, अचानक रेल रोको झाला आणि मी गाडीत अडकलो. असं करतो, पुढच्या वेळेपासून तुम्हाला आणायला आमची गाडीच पाठवतो, म्हणजे प्रश्नच मिटला ना. जीप पाठवू का मोठी व्हॅन पाठवू? सॉरी ना साहेब. ऑफिसातले ते फालतू शब्द पुन्हा इथं वापरू नका. थँक्यू आणि सॉरी या 2 शब्दांवर तुम्ही सामान्य माणसं आयुष्यभर जगता. साहेब भडकलेले दिसत आहेत. हो, मला याला उशीर झाला ना म्हणून. उशीर झाला? मग मेलात तुम्ही. अहो, भोसले साहेब टायमिंगच्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट बरं का. 1 मिनिट इकडचं तिकडे झालं, लाली लाल होत्यात. अरे बापरे, भोसले साहेब कुठे गेलेत? ACP साहेबांकडे गेलेत. साधारण केव्हा येतील? आलं तर 5 मिनिटात येतील, नाही तर 1 तास बी लागल. 1 तास? अरे बापरे. अहो, मला बँकेत जायचंय हो, आज इन्स्पेक्शन आहे. म्हणून तर मी माझा फोन नंबर तुम्हाला दिलाय. तुमच्यासारखा सज्जन माणसाला त्रास होतो ना. पाटील बोलत काय बसलात? ACPच्या केबिन मधून फाईलचा गट्टा घेऊन या लवकर. येस सर. गोखले, टेलिव्हॅन लायसनची अग्रीमेंटची कॉपी आणली? ती एजंटकडे आहे आणि एजंट, मी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण सापडलाच नाही तो. म्हणजे या क्षणी तुमच्याकडे त्या फ्लॅटच्या टेनंटच्या संदर्भातील काहीही पेपर्स नाहीयेत. ठीक आहे, त्या एजंटचं नाव आणि पूर्वीचा पत्ता सांगा, आम्ही शोधतो त्याला. प्रकाश भाई. प्रकाश भाई. प्रकाश भाई काय? बापाचं नाव, आडनाव? प्रकाश भाई, प्रकाश भाई काय साहेब, मी त्याला चेहऱ्याने ओळखायचो हो.
त्याचं ऑफिस माझ्या बँकेच्या वाट्यावरच होतं ना, त्यामुळे रोजच गाठभेट व्हायची. त्यामुळे पूर्ण नाव विचारायची कधी वेळच नाही आली. त्याच्या कंपनीचं किंवा ऑफिसचं नाव सांगा. बोर्ड होता दुकानावर, जय अंबे इस्टेट एजन्सी. मला आठवलं, जय अंबे इस्टेट एजन्सी. पत्ता? चौकातली दुसरी पिवळी बिल्डिंग, ती जवळच पारशी डेअरी आहे बघा. त्या बिल्डिंगच्या समोर वडापावची गाडी लागते. हा पत्ता? गोखले, मला तुमची कीव येते हो, आणि रागही. तुमच्यासारख्या एज्युकेटेड व्हाईट कॉलर लोकांनी अशी उत्तरं द्यावी? जगताना इतका अंधळेपणाने जगावं? शेळे मेंढ्यांचा कळप आणि रस्त्यातल्या सोकॉल्ड एज्युकेटेड लोकांचा लोंढा यात मला काही एक फरक दिसत नाही. अशी डोळ्यावर अशी झापडं लावायची आणि गर्दी जाईल त्या दिशेनं अक्कल गाण ठेवून फक्त चालत राहायचं बस. प्रकाश भाई, पत्ता काय? तर वडापावची गाडी, दूध. उद्या येताना त्या एजंटचं पूर्ण नाव आणि पत्ता घेऊन या. उद्या? साहेब, माझ्या बँकेत इन्स्पेक्शन चालू आहे. मी आजही बँकेत गेलेलो नाहीये. साहेब चिडले असतील. उद्याही बँकेत जायचं नाही. साहेब, असं बँकेला दांड्या मारणं परवडण्यासारखं नाहीये हो. गोखले, तुमचे प्रकरण मी बँकेत कळवतो, म्हणजे बँक तुम्हाला इमिजिएटली सस्पेंड करेल. नाही हो, मग तुमच्याकडे वेळ असेल. नाही साहेब, प्लीज असं करू नका. प्लीज प्लीज साहेब. ठीक आहे, तुमचा सगळा त्रास वाचवायचा असेल तर पर्यायी व्यवस्था ही आहे माझ्याकडे. काही दिवस लॉकअप मध्ये राहा, नोबेलवर रात टाकतो. तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायला सरकार समर्थ आहे. मी येईन, तुम्ही म्हणाल तेव्हा येईन. व्हाईट कॉलर, एज्युकेटेड, सारा शेळ्या मेंढ्यांचा लोढा नुसता. 500 चालतील? नाही चालतील ना, आपण थोडी सुट्टी द्या. बरं, हो सगळ्यांना सुटी हवे. हो ना, घ्या, मोजून घ्या. घेते मोजते. हो हो. साहेब आले? हा, आत्ता चालेल. अरे देवा. गजानना मॅडम, हो इथे. हो. हां, थँक्यू. मे आय कम इन सर? कम इन. सॉरी सर. बसा. बसा. आज तरी तुम्ही वेळेवरती या असं मी तुम्हाला सांगितलं होतं. सांगितलं होतं की नाही? सांगितलं होतं की नाही? सर, व्हेरी सॉरी सर. अरे काय सॉरी सॉरी म्हणताय तुम्ही? बँकेचे सिनियर ऑफिसर आहात. बँकेचं इन्स्पेक्शन म्हणजे काय असतं याचा सिरियसनेस तुम्हाला कळतो? काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम म्हणजे माझ्या बायकोची तब्येत बरी नाही सर. हे पहा मिस्टर गोखले, तुम्ही एक सिन्सिअर ऑफिसर आहात. इतक्या वर्षाचं तुमचं रेकॉर्ड चांगलं आहे. पण अचानक तुम्हाला काय झालं? गेल्या 15 दिवसात तुम्ही फक्त 5 दिवस ऑफिसात आलात. साहेब, मला महिन्याची रजा मिळेल? महिना? इम्पॉसिबल. अरे बँकेमध्ये स्टाफ शॉर्टेज आहे, तुम्हाला माहित नाही? हे पहा मिस्टर गोखले, आम्ही तुम्हाला शक्य तेवढं सांभाळून घेतोच आहोत, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. तेव्हा जबाबदारीने वागा. या. साहेब, मास्टर सही करू? मिस्टर गोखले, मला टेन्शन देऊ नका. तुमच्या टेबलावरती फाईलचा ढीग आहे, तो बघा. येस सर. मम्मा, काय शोधतीयस? अगं, हे क्राईम ब्रँचवाले ना तुझ्या पप्पांना सारखे कसले कसले पेपर्स मागत असतात बघ. आपलं बोरिवलीचं घर आहे ना, हां, त्याचे पेपर्स त्यांना आत्ता मागतायत. सगळी नाटकं आहेत नुसती. बरं, आपल्या घरी पोलीस येऊन गेला का? पोलीस पोलीस म्हणलं की तूही त्या पप्पांसारखीच दचकतेस. मम्मा, अगं मी पासपोर्टसाठी अप्लाय केलंय. त्याच्या एन्क्वायरीसाठी पोलीस येणार आहे आणि मी आता चालली आहे सनीला भेटायला. सो तो आला तर त्याला 100 रुपये देशील? ओके? त्या हवालदारांनी त्याच्या घरचा नंबर दिलाय. म्हणाला काहीही मदत लागली तर घरी फोन करा. आता मला सांग, याचा अर्थ काय होतो? पैसे द्या आणि केस मिटवा,
असा त्याचा सरळ स्पष्ट अर्थ होतो. हा, तुला काय वाटतं मी काय करावं? काय करावं म्हणजे? अरे पैसे द्यायचे आणि केस मिटून टाकायची. अरे नाहीतरी तुझी केस तुझी हल्ली लांब लांब वाढत चालली आहे नुसती. हो रे. पण मी कुलकर्णी वकिलांशी बोललो तर ते म्हणाले की पैसे बिसे द्यायची काही गरज नाहीये. त्यांना काय त्याचं बोलायला? त्यांना काय सगळं सहन करावं लागतंय? तुला सांगतो काय असतं, या पोलिसांना कोणातरी अडकवायचं असतं. मग एखाद्याला सोडून द्यायच्या बदल्यात ते तुझ्यासारख्या माणसाला अडकवतात. हो रे, मला शिक्षा पण होऊ शकते ना? जन्मठेप, फाशी. हा, नाही म्हणजे काही नाही तर नोकरी तरी जाणारच आहे आणि प्रतिष्ठाही जाणार आहे. मग हे सगळं जाण्यापेक्षा पैसे दिलेले बरे नाही का? पण म्हणजे काय करावं काही कळत नाहीये. तुला कधी कळलंय आयुष्यात काय करावं ते? खूप कन्फ्युज झालोय मी. तू तर बघावं तेव्हा कन्फ्युज असतो. तुझा जन्म सुद्धा एक कन्फ्युजन आहे. काय काय बोलतोयस? नाही तर काय. आमच्या इथे अरुण मामा आहेत ना, ते कमिशनर साहेबांशी बोललेत म्हणे. हे बघ, ज्या गोष्टी पैशानं होतात ना त्या पैशानंच होतात. सरळ त्या हवालदाराला फोन लाव आणि पैसे देऊन मोकळा हो. काय काय बोलू हवालदाराशी? त्याला सांग जेलमध्ये राहायला केव्हापासून येऊ, ग फोन लावून पैशाचं बोल. तू काय खाणार आहेस? नाही नको. नाही ना? हे मला एक मसाला डोसा आण रे आणखी.